शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील राम भरोसे अनागोंदी नागरिक शेतकरी त्रस्त चौकशीची मागणी। शहादा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे भूमी अभिलेख कार्यालय गेल्या 6 महिन्यांपासून वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः अनागोंदीच्या स्थितीत सापडले आहे। कार्यालयात वरिष्ठ अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याने शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। शहरातील प्रांत कार्यालयाच्या आवारात असलेले हे कार्यालय नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरवणारे केंद्र मानले जाते। मात्र येथील ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे काम प्रलंबित राहिले आहे। विशेषतः काही व्यावसायिकांच्या जमिनींचे क्षेत्रफळ ऑनलाईन नोंदीतून गायब झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। महत्त्वाचे दस्तावेज आणि नकाशे ऑनलाईन प्रणालीतून कशा प्रकारे गाळ झाले याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। एवढी गंभीर बाब घडूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकरी व व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या कार्यालयातील सुरू असलेल्या अनास्था व गैरकारभारावर तातडीने नियंत्रण आणून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे। प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नाहीये 1000 स्क्वेअर फीटचा जो रोजी 7-12 गाळे तो दिसत नाहीये इथे। तर हे जाणून बुजून लोकांना 7-12 गाळ करायचा, लोकांकडून खंडी वसूल करायची यांची ही पद्धत आहे। आणि याला कोणी जे आहे ते जबाबदार व्यक्ती इथे मागच्या 6 महिन्यापासून हा फिरून राहिला। 6 महिन्यामध्ये एकदा भेटतात, 4 वेळेला तर भेटत नाही, तर आठवड्याला भेटत नाही। इथे हे मागच्या 4 वेळेला फिरून गेले तेव्हा पण सुद्धा तुम्ही दिसले नाही। हे येऊन गेले तेव्हा पण साईडला प्रॉब्लेम आला, तिथे साईडवरती लॉग इन केलं म्हणजे ती प्रोसेस व्हायला पाहिजे, ती तेव्हा झाली नाही म्हणून ती वजाबाकी झाली नाही। आम्ही यांच्या निर्देशांना निर्देशानात आला, त्यांनी आम्हाला सांगितलं आता दुरुस्तीसाठी मी पहिल्यांदा आमच्या कार्य प्रमुखांच्या लॉगिनला टाकलं होतं प्रकरण, परंतु तिथं त्यांच्या अधिकारात नसल्यामुळे त्यांनी तेव्हा ते रिजेक्ट केलं। किती महिन्यापासून हे प्रकरण चाललंय? आता 4 का 5 बंद बोलतात, मग 4-5 महिने कधी होते नाही आपण ते आता जे अगोदर अधिकारी होते ना, तर जे अधिकारी होते त्या लाभलेले नव्हते, जे ऍडिशनल चार्ज होता त्यांच्याकडे त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची तुमची तक्रार आली आता काम वेळेवर होत नाही, कोणी भेटत नाही, कुठे मी पर्यटन वापरतो। लेटर नंदुरबारहून येऊन गेलेलं आहे साहेबांचं, इथे दिलेलं आहे। 2 महिने झाले इथे यायला, अजून त्याचं काही होत नाही। आम्ही एवढे म्हातारे माणसं इथे तो काल पण दिवसभर बसले, साहेब आलेच नाही। आमचं काय आहे, माझे 65 वर्ष आहे, मला 2 वेळा प्रकाशाहून किती महिन्यापासून फिरताय तुम्ही? 2024 पासून फिरताय आम्ही। 2024 पासून काय आमचं घरचं आहे, घर बांधायला काढलेलं आहे, तर बाजूचा मोजमाप मध्ये काहीतरी लागला तेव्हा आमच्या 2.5 गाळे घर आहे, बाजूवाल्याचे 2 गाळे घर आहे। तर आमची जागा कमी करून दिली सिटी सर्वे लागला तेव्हा। सिटी सर्वे वाल्यांनी मोजमाप मध्ये तर आम्हाला माहित नव्हती, बाजूची 2 गाळेवाल्याची जास्त जागा दाखवून दिली। तर आम्ही बांधकाम करायला घर खोललं, तर समोरच्या जेव्हा सांगत होती तो म्हणे माझी जागा आहे, पूर्ण आम्हाला ब्रेक लावला। मग आम्ही ते दुरुस्ती करण्यासाठी नंदुरबारला तिथं मी दुरुस्तीसाठी अर्ज टाकले लागले, मग तिथे मोजमाप झालेलं आहे, तरी आमच्या जागा दुरुस्त करून आम्हाला मिळाली। तर तिथून झालं, आता इथं आलेला आहे, आता इथून आधी काही झालं नाही। 2 महिने झाले, 2 महिन्यापासून तरी काय झालेलं? तुम्ही केव्हा दावा केला? 2024 मध्ये काय म्हणताय इकडचे लोक, काय म्हणताय सांगा? ते साहेब आले, भेटले नाही ते आम्हाला, आज येणार आहे। 2 महिन्यापासून साहेब भेटले नाही का? भेटले नाही आम्हाला, येत नाही का साहेब इथे? 8-10 दिवसापूर्वी भेटले साहेब, साहेबांनी लगेच 15 दिवसापूर्वी तर त्यांनी लगेच मागवलं इथून पाटील मॅडम कडून, आणि लगेच 5 तारखेला यांना बोलवा इथं करून आम्हाला नोटीस मिळाली। त्याप्रमाणे आम्ही काल आलो इथं, पण साहेबांची मीटिंग असल्या
साहेबांची मिटिंग असल्या कारणामुळे साहेब येऊ शकले नाही. तर आजची तारीख दिलेली आहे त्यांना. आज आलेलं आहे. आमचं काम लवकर व्हायला पण आम्हाला राहायला जागा नाहीये दादा. आम्ही दोघी आहे, मुलगा नाहीये, कोणी नाहीये आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे 3 वर्षापासून. या वयात काय करायचं? हा, मी विजय दत्तू पाटील काटो. मी जवळजवळ 9 ते 10 महिन्यापासून फिरून राहिलो. कशासाठी? आमच्या काकांची मोजणी मौजे दांद्रे भूशिवारात 83 नंबरची मोजणी झालेली आहे. ती मोजणी यांच्या कार्यालयाकडनं चुकीची पुन्हा दाखवून दिलेली आहे आणि दांद्रे शिवार आणि लोणरे शिवार यांच्या शिववर आमच्या दोघांची शेती आहे. तर आमच्या ज्या खुणा आहेत त्याच खुणांच्या इकडच्या बाजूला यांनी लोणरे शिवाराच्या खुणा दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. आज येतो उद्या येतो. जवळजवळ 9-10 महिन्यापासून संपूर्ण रस्ता आमच्या शेतात खोदून टाकला गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही तक्रार टाकलेली आहे. साहेब, मी सोनवत प्रभू, माझे गाव सोनवत प्रभू, माझं नाव पंडितनाथ देवचंद्र कुंभार. काय झालं? मी शेतमजुरीसाठी 5 महिन्यापासून फी भरलेली होती. आज 16,000 रुपये आज दोन फी दादा. ते 16 मासांपासून मी तक्रार लावतो आहे. ते काम कधी होणार? नोटीस निघालेली नाही. उद्या मोजणी आहे. उद्या मोजणी आहे आणि तो सुद्धा मला कसं आहे मला. हो, आज कागदपत्र राहील माझ्याकडे. साहेब मी काय म्हणतो, साहेब वगैरे भेटत नाही का तुम्हाला? काय भेटतात त्याचे मला पुढे करतात. काय म्हणताय? ते एक दिवस सांगितलं आमचं हे आहे म्हणे संप आहे. दुसऱ्या दिवशी सांगितलं ते साहेब नाही आहेत म्हणे. ज्यांचं माझं काम झालं म्हणे त्या साहेबांचं काम आहे. ते साहेब आज जवळ आहेत. साहेब भेटत नाही का? मग काय म्हणताय साहेब? फिरवा फिरून करते. तर आम्हाला हे मार्गदर्शन तो आमचा न्याय कुठे मिळणार आम्हाला? ह्यासाठी मी प्रकल्प टाकलेला आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.